Praise God. देवाला धन्यवाद. A warm welcome to all those who have come for today's discipleship meeting. आजच्या शिष्य सभेला जे सर्वजण आलेले आहेत त्यांचं उबदार स्वागत. May God speak to you. देव तुम्हाशी आज बोलो. In fact, may God speak to all of us देव आपल्या सर्वांशी आज बोलो. and lead us and guide us आपल्याला मार्गदर्शन करो, चालवो and let us know what we ought to do. आणि आपल्याला देव कळवो की आपण आता काय करायला हवं. Amen. आमेन. Direction faith, विश्वासाची दिशा, the prayer that has an address. अशी प्रार्थना जिला पत्ता आहे. Amen. Direction faith, विश्वासाची दिशा, the prayer that has an address. अशी प्रार्थना जिला पत्ता आहे. Amen. आमेन. We have been hearing about faith, आपण विश्वासाविषयी ऐकत आलोय, but today we are going to see a different level of faith. पण आज आपण विश्वासाचा एक वेगळं स्तर पाहणार आहोत In fact, the beginning of faith, आणि उलटपक्षी विश्वासाचा प्रारंभ पाहणार आहोत. the primacy of faith. विश्वासाचं खाजगीपण पाहणार आहोत. Amen. आमेन. We'll open our Bibles to Matthew 8, chapter 25. Matthew 8, verse 25. मध्य 8वा अध्याय त्यातलं 25वे वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Matthew 8, 25. मध्य 8:25. And his disciples came to him and woke him and said, Lord, save us, we are perishing. मध्याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 25वे वचन. तेव्हा त्यांनी त्याच्याकडे येऊन त्याला जागे करून म्हटले, हे प्रभू, तार, आम्ही बुडतोय. Amen. आमेन. Now the disciples were with Jesus in a boat आता सगळे शिष्य येशूंसोबत नावेत होते and there was a storm. आणि वादळ सुटलं. The boat is not just shaking, ती नाव फक्त हादरली एवढं नाही, it is really rocking. तर खरोखरच फारच हलायला लागली. Water is splashing inside the boat. पाणी सगळीकडे नावेत येऊ लागलं. The wind is screaming, वादळ जोरात सुटलं. almost ready to drown their future. म्हणजे जवळजवळ त्यांचं भविष्य आता बुडणार. Now these are professional fishermen आता हे सगळे पेशाकारी मासेमारी करणारे कोळी लोक and they know storms and waves and water. आणि त्यांना वादळ, लाटा आणि पाणी चांगलं माहित. But this storm was bigger पण हे वादळ जास्त मोठं होतं than they would normally experience. साधारणतः ज्या काही वादळांचा अनुभव त्यांना आलेला होता त्याहून जास्त मोठं होतं. And now here Peter is shouting आणि आता इथे पेत्र ओरडू लागला and John is holding the rope आणि योहान दोर धरून उभा राहिला and one disciple is scooping water with a bucket. आणि एक शिष्य बादलीनं पाणी बाहेर टाकायला लागला. Another disciple is worried. दुसऱ्या शिष्याला काळजी व्हायला लागली He's already thinking if swimming lessons will help him right now. आणि विचार करायला लागला असेल तो आता की मला पोहायचे धडे मी घेतले ते उपयोगी पडतील का. And Jesus is sleeping आणि येशू तो झोपले होते. while their hands are shaking, त्यांचे हात थरथरायला लागले, hearts are racing, हृदय त्यांची धडधडायला लागली and their future is trembling. आणि भविष्य सुद्धा थरथर कापायला लागलं. Now somebody आता कोणीतरी among them त्यांच्यात finally says, शेवटी म्हटलं, forget the bucket, आपण आता ती बादली सोडून द्या, forget the rope, दोरही सोडा forget the panic. आणि हा गोंधळ सोडा, ही घबराट सोडा. Let us turn to Jesus. आपण येशूंकडे वळू. Right? Let us turn to Jesus. आपण येशूंकडे वळू आता. When every labor of yours fails, जेव्हा तुझे सगळे परिश्रम निकामी ठरतात, you need to turn to Jesus. त्या शेवटी तू येशूंकडे वळायलाच हवं. And so they run to him आणि मग ते येशूंच्या जवळ धावतात and they shake him up आणि येशूंना थोडंसं हलवतात and they say, Lord, आणि म्हणतात, प्रभू, save us. आम्हाला तार, We are perishing. आमचा नाश होत आहे. I mean, there is no long prayer here, म्हणजे इथे काही मोठी लांबलचक प्रार्थना त्यांनी केलेली नाही, no worship songs, आराधनेचं कुठलं गीत गायलेलं नाही, no sermons, काही उपदेश नाही, no religious performance. या धार्मिक सादरीकरण काही नाही. Yet, तरी heaven moved for them. स्वर्ग त्यांच्यासाठी काम करून गेलं. Are you getting me? कळताना मी काय म्हणतो? Yet, heaven moved for them. तरी स्वर्गाने त्यांच्यासाठी काम केलं. Now, heaven did not move because their grammar was right. आता त्यांचं व्याकरण बरोबर होतं म्हणून स्वर्गाने काम केलं नाही, Heaven did not move because their prayer was beautiful. किंवा त्यांच्या प्रार्थना सुंदर होत्या, त्यांचं भाषेतलं व्याकरण बरोबर होतं म्हणून स्वर्गाने काम केलं असं नाही. Heaven did not move because their faith was strong. आणि त्यांचा विश्वास बळकट होता म्हणून स्वर्गाने कार्य केलं असंही नाही, Because their faith was not strong. कारण त्यांचा विश्वास बळकट नव्हता, त्यांची तर घबराट झाली होती. They were
full of fear. सगळे घाबरलेले होते They said, we are perishing. आणि म्हणायला लागले होते की आमचा आता नाश होणार आहे. So there was no ounce of any kind of faith. म्हणजे विश्वास तर थोडाही कोणातही नव्हता. Yet why did heaven answer? मग तरी स्वर्गाने त्यांना उत्तर का दिलं? Because their statement itself proves that they had no faith. कारण त्यांचं विधानच इथे आपल्याला साबित करून सांगत आहे की त्यांच्यात विश्वास नव्हता. They said, we are perishing. ते म्हणाले आम्ही बुडतोय, That means we are dying. आमचा नाश होतोय, आम्ही मरतोय. That is not a faith prayer. आणि ही काही विश्वासाची प्रार्थना नाही ना की एखाद्याने म्हणावं मी बुडतोय, मी मरतोय. So why they were saved? मग ते का वाचले, का तारले? Because there is a kind of faith here we have not seen. कारण इथे एक पद्धतीचा विश्वास आहे जो आपण पाहिलेला नाही. Because their direction became right. कारण त्यांची दिशा बरोबर होती, Their look was right. त्यांचं पाहणं बरोबर होतं, Their approach to the right person was right. योग्य व्यक्तीकडे जाणं ही त्यांचं बरोबरच होतं. That is the primary phase of your faith. आणि तुमच्या विश्वासाची ही एक मूळतः बाब असते. See, they did not cry to the storm. ते काही वादळाकडे रडले नाहीत They did not beg the wind. किंवा त्यांनी वाऱ्यांना भीक मागितली नाही They did not even talk to the water. किंवा पाण्याशी बोलले नाहीत, But they ran straight to Jesus. पण ते सरळ येशूंकडे गेले. See, आमेन. storms will come. वादळ येणार, Storms will come वादळ शांत होईल when direction gets right. ज्या दिशा बरोबर असेल तेव्हा. So the first lesson that we learn of faith is that your direction should be right. तर विश्वासाचा पहिला धडा आपण शिकतो तो असा या ठिकाणी की आपली दिशा बरोबर पाहिजे. And heaven will move when direction gets right. आणि दिशा भूल झाली नाही, दिशा बरोबर असेल तर स्वर्ग आपल्यासाठी काम करेल. Lives will change जीवन बदलतील when direction gets right. ज्या दिशा बरोबर असेल. Because कारण only prayer will not do. फक्त प्रार्थना करून चालणार नाही. Your prayer will not get your answer. तुझी प्रार्थना तुला उत्तर देणार नाही. Prayer also must have a direction. त्या प्रार्थनेला एक बरोबर दिशा लागली पाहिजे. And direction towards God. आणि ती पण देवाकडची दिशा लागली पाहिजे. And prayer without direction is just noise in the air. आणि दिशाहीन प्रार्थना हवेतला एक आवाज आणि गोंगाट असते. Your prayer should have the image of Christ before you. तुझ्या प्रार्थनेमध्ये ख्रिस्ताची प्रतिमा तुझ्या समोर असायला पाहिजे. Your prayer should have the name of Jesus before you. तुझ्या प्रार्थनेमध्ये येशूंचं नाव तुझ्या समोर असलं पाहिजे. That is direction. त्याला म्हणतात दिशा, बरोबर दिशा. Because prayer is just a voice. कारण प्रार्थना केवळ एक वाणी किंवा आवाज आहे, But direction is the address. दिशा पत्ता आहे. Say, you have to go to the right address. तुम्हाला योग्य पत्त्याकडे जायला हवंय. Only talk will not do. फक्त बोलून चालणार नाहीये, कधीतरी करायची वेळ येणारच आहे. Even a voice will not do. फक्त आवाज चालणार नाही. A voice without an address cannot deliver anything. पत्त्याशिवायचा आवाज काही देणार नाही. Say, you may have a postcard, but you have to have the right address. पोस्टकार्ड तुम्ही घेतलं असेल, पण त्या पोस्टकार्डवर तुम्ही बरोबर पत्ता लिहिला पाहिजे. And it has to go to the right address. आणि योग्य पत्त्यावर ते पाठवायला पाहिजे. You can shout all the day, तुम्ही दिवसभर ओरडाल, but if you are shouting into the wrong direction, पण चुकीच्या दिशेने जर ओरडत असाल nothing will arrive. तर काही मिळणार नाही, काही येणार नाही. So that is why म्हणून prayer is not powerful by itself. प्रार्थना स्वतःवर सामर्थ्यवान नाही, But God is powerful. देव सामर्थ्यवान आहे. And your prayer only becomes powerful आणि तुमची प्रार्थना तेव्हाच सामर्थ्यवान होते when it is aimed at the right person. जेव्हा ती योग्य व्यक्तीला आपण करतो. Otherwise the world also prays. नाहीतर जगही प्रार्थना करतच की. World is praying. जग आणि जगातली लोकही प्रार्थना अर्चना करतातच. If prayer alone is powerful, why their prayers are not answered? जर प्रार्थना फक्त प्रार्थनाच सामर्थ्यवान असतील तर जगातल्या लोकांच्या प्रार्थनेला उत्तर का येत नाहीत? Prayer with the right direction will give you results. प्रार्थनेला योग्य दिशा असेल तर त्यातनं परिणाम मिळतील. Many people are praying, अनेक लोक तसं तर प्रार्थना करतात, but their prayers are floating पण त्या प्रार्थना नुसत्या वर तरंगतायत. because कारण they have not given an address to their prayer. त्या प्रार्थनेला त्यांनी पत्ता दिलेला नाही. You have to give an address to your prayer. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेला पत्ता द्यावा लागेल. Some people are saying, काही लोक म्हणतात, oh Lord, प्रभू, I mean, it's just like a punctuation mark. म्हणजे असं नुसतं प्रभू म्हणून सोडून देणं. Some people are using the name of Jesus in vain. काही लोक येशूंचं नाव व्यर्थ वापरतात. They use it like a slang word. आणि असाच आपण कुठला तरी शब्द भाषेत वापरून टाकतो ना सहजासहजी, तसा वापरतात. Oh God, की अरे I देवा, fell.
पडलो म्हणजे असं Oh God, I fell. अरे देवा मी Oh God, I पडले. missed the train. अरे देवा माझी ट्रेन गेली. Now God is not going to help you देव तुला मदत करणार नाहीये त्यावर, just because you said, oh God. केवळ तू ओ गॉड म्हणाला म्हणून. See? So we should know the right person. म्हणजे काय आपल्याला योग्य व्यक्ती माहित असला पाहिजे. And heaven is not confused. आणि स्वर्ग गोंधळत नाही. And heaven is not moved also. आणि स्वर्ग हलतही नाही. Just because you said God, he will not move. म्हणजे केवळ तू म्हटला देव बाप्पा किंवा ओ गॉड म्हटल्यावरती स्वर्ग हलणार आहे असं नसतं. Jesus said, do not take the name of the Lord in vain. येशू म्हणाले ना, प्रभूचं नाव व्यर्थ घेऊ नका. This is taking the name of the Lord in vain. हे जे मी आता म्हटलं त्याला म्हणतात देवाचं नाव व्यर्थपणे घेणं. Culture is not direction. संस्कृती म्हणजे दिशा नाही हो. Burning a candle is not a direction. मेणबत्ती पेटवणं म्हणजे दिशा नाही. कल्चर दिशा नसते. Amen. कल्चर चुकूही शकतं. Yes. Direction means दिशा म्हणजे your heart is actually turning toward God. तुझं हृदय ऍक्च्युली देवाकडे वळत आहे And your trust is actually leaning on God. आणि तुझा विश्वास ऍक्च्युली देवावर बसत आहे And your expectation is actually pointed towards God. आणि तुझ्या आशा अपेक्षा देवाकडे लागलेल्या आहेत. Amen. आमेन. Two people can kneel in the same room at a time. दोन माणसं एकाच खोलीत एकाच वेळेला गुडघे टेकू शकतात. And one is praying त्यातला एक प्रार्थना करत असेल and the other is just talking. आणि दुसरा नुसतं बडबडत असेल. Because prayer is not a posture. कारण की प्रार्थना म्हणजे गुडघे टेकायची ती अवस्था नव्हे, It's an orientation. तर आपण त्यातून संपूर्णतः देवाकडे येणं आहे. Amen. Amen. Just because a person knelt and is praying doesn't mean he is directing his prayer towards God. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं गुडघे टेकलेत आणि प्रार्थना सुरू केली आहे याचा अर्थ असाही लागत नाही की त्याच्या प्रार्थना देवाकडेच चाललेल्या आहेत. Say. Some people say, oh Jesus, काही लोक ओ जीसस असं I म्हणतात. failed this time. अरे या वेळेला मी निकामी झाले. Now, heaven is not moved त्यावर स्वर्ग उत्तर देत नाही का हलत नाही, because you used it just like a vain word. कारण की तू व्यर्थ उगीचच ते घेतलेलं आहे नाव. Many people use that word in a slang way. आणि अनेक माणसं असं उगीचच व्यर्थपणे देवाचं नाव घेतात Oh Jesus, I missed the bus. की ओ जीसस बस गेली, Oh Jesus. ओ जीसस, ओ गॉड, Oh God. ओ जीसस, ओ माय गॉड. Eh? The first commandment पहिली आज्ञा was not that you shall pray more, अशी नाहीये की तुम्ही प्रार्थना जास्त केली पाहिजे. but the first commandment in Exodus 20 is, I am the Lord your God. निर्गमामध्ये पहिली आज्ञा दिलेली आहे, मी तुझा देव प्रभू परमेश्वर आहे And you shall have no other gods before me. आणि माझ्या समोर तू दुसरे कुठलेही देव ठेवायचे नाहीत. If you have me before you, मी जर तुझ्या समोर असीन that is directing your prayer to me. तर त्याला म्हणतात तू तुझी प्रार्थना माझ्या दिशेनं करतोयस. Are you getting me? कळतंय ना? Never forget this first commandment. कधीही ही पहिली आज्ञा विसरू नका. God was saying, देव म्हणता fix your direction first, तुझी दिशा पहिली तू ठरव, then your prayer will work. त्यानंतर तुझी प्रार्थना काम करेल. नाही तर आपलं उगीच हवेत कुठेतरी काही माहित नाही, काही नाही, गुडघे तर टेकलेत, प्रार्थना तर सुरू आहे, पण कोणाला करतोय तो? येशू तुला माहिती पण आहे का? येशूला समोर ठेवलंय का? Wrong direction makes prayer powerless. आणि चुकीची दिशा असेल ना तर प्रार्थना सामर्थ्यहीन होते. And right direction makes even a whisper a mighty answer to your पण prayer. दिशा योग्य धरली असेल ना तर छोटस कुजबुजणं सुद्धा प्रार्थनेमधलं सामर्थ्यवान होऊन प्रार्थनेला उत्तर येतं. Without the right look, your prayer is noise. नजर योग्य पाहिजे, पाहणंही बरोबर पाहिजे, नाही तर मग तुझा गोंगाट आहे, तो प्रार्थना नाही, तो गोंगाट आहे. But when your look is right, जेव्हा तुझी नजर बरोबर असते, even your weakest breath of prayer, मग तुझ्या प्रार्थनेचा अशक्त श्वास सुद्धा it will become a divine signal to God. एक दैवी सिग्नल बनेल देवासाठी. See? The disciples didn't have much faith, शिष्यांकडे पुरेसा विश्वास नव्हता, but they turned to Jesus. पण ते येशूंकडे वळले, They spoke to Jesus. ते येशूंशी बोलले, They looked to Jesus. त्यांनी येशूंकडे पाहिलं, That gets the answer. त्यातून उत्तर येतं. Amen. Look to the Lamb of God, for He alone is able to save you. Look to the Lamb of God. See? येशूकडे पहा, येशूकडे पहा. So turn your heart, तर तुमचं हृदय वळवा, and heaven will turn to you. स्वर्ग तुमच्याकडे वळेल. And direction will make even your small whispers also powerful. आणि येशूची दिशा तुम्ही बरोबर धरली, अगदी छोट्या आवाजात तुम्ही जरी कुजबुजून प्रार्थना केली तर त्याला सामर्थ्य येऊन त्याला उत्तर येईल. It's not just big prayers. मोठ्या प्रार्थना
असं नसतं ते. A right aimed prayer पण योग्य दिशेने केलेली प्रार्थना can even calm a raging storm. एखाद्या सुटलेल्या वादळाला सुद्धा शांत करते. Amen. आमेन. Because कारण your address in heaven is more important than your volume on this earth. स्वर्गातील तुझा पत्ता महत्वाचा आहे पृथ्वीवरील तुझ्या आवाजापेक्षा सुद्धा. आणि तो आवाज किती मोठा आहे त्याच्यापेक्षा सुद्धा. Amen. आमेन. Heaven's address is more important. स्वर्गातला पत्ता महत्वाचा आहे. If that address was not there, where you will send your postcard? स्वर्गाचा पत्ता म्हणजे पत्ताच नसेल तर तू पोस्टकार्ड पाठवणार कुठे आहेस? मग ते माझ्या आईचं पत्र हरवलं ते कुणाला सापडलं? Many people are writing their postcard. अनेक लोक पोस्टकार्ड लिहितात. I know you, some of you may not even know what is a आता postcard. तुमच्यातल्या अनेकांना खास करून जवान पिढीला पोस्टकार्ड माहिती पण नसेल. आम्हाला Gen माहिती Zs will not even know it. जेनझीला तर पोस्टकार्ड वगैरे माहित नसणारच आहे. Our times we had a postcard. आमच्या काळी कसं पोस्टकार्ड असायचं And sometimes we used to write a big nice letter and drop it in the post box office and we used to miss the address. आणि कधी कधी मग आमच्या काळी आम्ही पोस्टकार्ड विकत घ्यायचो त्याच्यावरती छान पत्र कोणाला तरी लिहायचो नातेवाईकाला का कोणाला आणि मग पोस्टाच्या डब्यात जाऊन टाकायचो आणि कधी कधी पत्ता लिहायला विसरायचो. And then वाट बघायचो का त्यांना काय मिळालं नाही. आणि मग कळायचं नाही की Answer आपण देत ज्यांना नाही. पत्र टाकलं त्यांना मिळालं का. कारण तेव्हा सेलफोन नाही बाकी काही असा म्हणजे प्रकार नाही की ज्यातनं कळेल. अलीकडे माहितीच खूप लोकांना पडत राहते. Like when we were going for a vacation, जसं आम्ही सुट्टीला जात होतो एकदा Mummy wrote a letter to her sister मम्मीनं तिच्या बहिणीला म्हणजे माझ्या मावशीला पत्र लिहिलं that we are coming की आम्ही to येतोय your house तुझ्या घरी. in this vacation. या सुट्टीत आम्ही तुझ्या घरी येतोय. She forgot to write the address. आणि मम्मी पत्ता लिहायला विसरली And we thought they must have received it आणि आम्हाला वाटलं की त्यांना पत्र मिळालं and असेल they'll be waiting for us. आणि ते आमची वाट पाहत असतील. We went there and they said, what a surprise. मग आम्ही तिथे गेलो तर ते म्हणे अरे किती आश्चर्य सरप्राईज दिला तुम्ही. Daddy said, why you sent the letter, isn't मग it? डॅडी म्हणाले माझ्या मम्मीला तू पत्र पाठवलं होतं ना. They said, no, we didn't receive ते it. म्हटले आम्हाला नाही मिळालं. Then म्हणजे my mummy recalled, she didn't write that. तेव्हा माझ्या मम्मीला आठवण आली की मी पत्ता लिहायला विसरले म्हणजे खरंच माझ्या आईचं पत्र हरवलं. Amen. When your direction is right, जेव्हा तुझी दिशा बरोबर असते your miracle is already on the way. तेव्हा चमत्कार रस्त्यावर असतो. दिशा बरोबर धरा. अरे Amen. कोणाला प्रार्थना करतोय कुणाशी बोलतोय येशूशी काही संबंध. You don't need perfect words. परिपूर्ण शब्द आणि भाषा व्याकरण चांगलं असं काही नाही गरजेचं. You need the right person. योग्य व्यक्ती पाहिजे ज्याला तू प्रार्थना करतोयस. Amen. Amen. Because your whisper also can shake the heavens. कारण की तुझं कुजबुजणं सुद्धा मग स्वर्गाला हादरवेल जर तू योग्य दिशा धरली असशील. So turning your heart is the first miracle. तर तुझं हृदय वळवणं पहिला चमत्कार आहे. Because storms obey the right direction. कारण वादळ योग्य दिशेचं आज्ञापालन करतात. So aim your faith तर तुमचा विश्वास जो आहे त्याचा निशाणा and power will find you. योग्यतेनं धरा म्हणजे सामर्थ्य तुला शोधून काढेल. Amen. आमेन. You know, when the fiery serpents, जेव्हा आगे साप they bit the Israelites in the wilderness, जुन्या करारामध्ये रानात आगे साप इस्रायली लोकांना जेव्हा चावले God did not say, देव असं नाही म्हणाला anyone who can quote the Bible की ज्या कुणाला बायबल मधलं वचन सांगता येईल will live. तो जगेल. See? असं तेव्हा देव म्हणाला नाही. God did not say anyone who feels spiritual will live. किंवा जो आध्यात्मिक असेल ज्याला आत्मिक पण वाटत असेल तो जगेल असंही म्हणाला नाही. But in Numbers 21, पण गणना 21 मध्ये देव म्हणाला 8 and 9, गणना 21 8 आणि 9 God said, देव बोलला anyone who looks जो कोणी पाहिल in the right direction योग्य दिशेकडे पाहिल on the pole, त्या खांबाकडे बघेल on the bronze serpent, त्या पितळी सापाकडे बघेल only they shall be healed. तेच फक्त बरे होतील. आमेन. It doesn't even speak about prayer. तिथे प्रार्थनेविषयी काही लिहिलेलंच नाहीये. And we thrust more importance to prayer. आणि आपण प्रार्थनेवरती फार जोर आणि महत्व देतो. The format of जे prayer. प्रार्थनेचा जो एक फॉर्मॅट असतो ना की आमच्यात पहिलं असं म्हणतात मग तसं म्हणतात आणि मग येशूंच्या नावात आम्ही मागतो आमेन असं म्हणतात. Many people in the traditional churches, they say, you should know the Lord's Prayer. अनेक माणसं पारंपरिक चर्चेस मध्ये असं म्हणत असतात की तुम्हाला प्रभूची प्रार्थना माहित असली पाहिजे. If you don't know it, you cannot pray. तुम्हाला प्रभूची प्रार्थना माहित नसेल त्याचा अर्थ तुम्हाला प्रार्थनाच करता येत नाही की हे आमच्या स्वर्गीय बापा ती प्रार्थना. See, Jesus was just starting to teach them about prayer. येशू त्यांना प्रार्थनेविषयी शिकवायचा
आरंभच करत होते. See, he was just giving a format how a prayer should be made. म्हणजे एक पद्धत देत होते त्यांना की प्रार्थना कशी करायची असते. Don't take it as a standard. तर त्याला एक स्टँडर्ड म्हणून कायमचं घेऊ नका की कायम तेच म्हणायचं. Pray as you feel. तुला वाटतं तशी प्रार्थना कर ना. And so here we see तर इथे आपल्याला पाहायला मिळतं God said anybody who only looks. देव म्हणाला जो कोणी पाहिल. See, they were weak. ते अशक्त होते, They were dizzy त्यांना आजार झाला because the serpent had bit them. कारण साप त्यांना चावले. तुम्ही उघडा गणना 21 And they were 8 dying. आणि ते मरायला लागले. But they could still turn their face. तरी ते आपले चेहरे वळवू शकले, See, they could not talk. बोलू नाही शकले. But पण when they turned their face चेहरा जेव्हा वळवला and looked to the bronze serpent, आणि पितळी सापाकडे पाहिलं, life entered their body जीवन त्यांच्या शरीरात आलं. because the miracle was not in the bronze कारण चमत्कार पितळ्यात नव्हता, but in their turn. पण ते वळले त्याच्यात होता. It speaks about your direction. म्हणजे तुझी दिशा बरोबर पाहिजे. When God says look to the cross, look to the cross. ते जेव्हा म्हणतो वधस्तंभाकडे बघ म्हणजे बघ, Don't look anywhere else. मग आणि कुठे बघू नको. वधस्तंभ माझे भूषण आहे, वधस्तंभाकडे बघत बघत चाल. God says if cross will give you salvation, then look to the cross. आणि देव जो म्हणतो वधस्तंभ तुला तारण देईल, तर वधस्तंभाकडे बघत बघत चाल. If Bible says बायबल जर there is म्हणतं salvation in no other name, then look to that name. तारण एकाच नावात आहे, दुसऱ्या कुठल्याही नावात नाही, तर त्या एका नावाकडेच बघ. Amen. आमेन. Now Peter was sinking पेत्र बुडाला लागला and he did not preach. आणि त्याने काय उपदेश केला नाही, He did not sing. गायलं नाही. Remember once Peter was sinking as he tried to walk on the water. आठवतं एकदा पेत्र पाण्यावर चालताना सुद्धा बुडायला लागला And what did he say? आणि काय म्हणाला, Lord, save me. प्रभू मला वाचवा. And heaven grabbed him आणि स्वर्गाने त्याला धरलं, because कारण his prayer was pointed to the right person. त्याची प्रार्थना योग्य माणसाकडे गेलेली होती. येशू मला वाचवा. He didn't turn to his disciples. तो शिष्यांकडे वळला नाही. If he had turned to the disciples, he would have been drowned. शिष्यांकडे वळला असता तर बुडलाच असता. But he turned to Jesus. पण येशूंकडे वळला. What did he say? काय म्हणाला, Save me. मला वाचवा. Now that is not faith. आता तो काही विश्वास नाही, It is direction. तर ती दिशा आहे. दिशा बरोबर धरली. Sometimes your direction will get your work done. कधी कधी तू दिशा बरोबर धरली ना की तुझं काम होईल. Are you getting me, people? कळताना मी काय म्हणतो, की येशू म्हणजे येशू, बाकी आता काही नाही. Blind Bartimaeus, आंधळा बार्तिमेय, he could not see, त्याला दिसत नव्हतं. and people told him to shut up. लोक त्याला म्हणाले की तू गप्प बस. But his voice stayed pointed at Jesus. त्याचा आवाज मात्र येशूंच्या दिशेने जातच राहिला. Say, his voice turned to Jesus. त्याचा आवाज येशूंच्या दिशेकडे वळला. दिसत नव्हतं पण आवाज वळला. And Jesus stopped येशू थांबले, because कारण direction moves heaven. ती दिशा स्वर्गाला हादरवते. Direction will move heaven. ती बरोबर दिशा स्वर्गाला हादरवते. Jesus stopped येशू थांबले and said, call him. आणि म्हणाले त्याला बोलवा रे. And Jesus gave him sight. आणि येशूंनी त्याला दृष्टी दिली, Direction. दिशा. Amen. आमेन. What about the thief on the cross? वधस्तंभावर लटकलेला चोर, त्याचं काय, He had only one breath left. एकच श्वास त्याचा बाकी राहिल्यासारखा होता. And he turned to Jesus. आणि तो येशूंकडे वळला And he said, Lord, remember me आणि म्हणाला, प्रभू माझी आठवण ठेवा. when you enter paradise. सुखलोकात जेव्हा तुम्ही जाल माझी आठवण ठेवा प्रभू. And paradise opened आणि सुखलोक उघडलं, because his last breath was aimed at Jesus. कारण त्याचा शेवटचा श्वास येशूंच्या दिशेने होता. Amen. आमेन. मरेपर्यंत येशूंची दिशा धरून राहा. Yes. Forget about faith, forget about your prayer, forget about grammar in that prayer. बाकी तुझ्याकडे विश्वास किती आहे, तू प्रार्थना कशी करतो, किती प्रार्थना केली, तुझी भाषा चांगली आहे का तू अशुद्ध मराठी बोलतो, त्याचं काही महत्व नाही. Look to Jesus. Imagine येशूंकडे पहा, Jesus. Have येशूंची a picture कल्पना of करा. Jesus. येशूंचं चित्र समोर Have the ठेवा. picture of the cross. वधस्तंभाचं चित्र समोर Have the ठेवा. picture of the Bible. बायबलचं चित्र समोर ठेवा. आमेन. I am the Lord your God. मी तुझा देव आहे. Thou shalt not have any other gods before me. तुझ्या समोर आणि कुठलाही देव असता कामा नये. Look at Hagar. हागार She lifted up her voice in the desert. तिनं रानामध्ये आरोळी केली. And Bible says she wept in the desert. बायबल म्हणतं ती रानात रडली. You know how she left Abraham's home? आणि अब्रामाचं घर सोडून हागार कशी निघालेली तुम्हाला माहित आहे. She picked her son Ishmael. तिनं आपला मुलगा घेतला इश्माईल. She was in the wilderness of Beersheba. आणि बर्शिबाच्या अरण्यात वाळवंटात ती आली. And God opened her eyes आणि देवाने तिचे डोळे उघडले and showed the well आणि विहीर दाखवली that was already there. जी ऑलरेडी तिथे होती.
Before she could come there, the well was there. हगार तिथे येण्या अगोदर पासून ती विहीर तिथे होती, Because her despair turned upward. कारण तिची व्याकुळता वर गेली. Genesis 21. उत्पत्ती 21 There it says, लिहिलंय. say, she cried. रडली ती, But when she cried, पण जेव्हा ती रडली, Bible does not even say she prayed. बायबल असं सांगत नाही की तिने प्रार्थना केली, But she cried. पण असं लिहिलंय की ती रडली. That means म्हणजे in her heart, her direction was towards God. हृदयामध्ये तिने दिशा देवाची धरली होती. When you cry जेव्हा तुम्ही रडता, as a believer, एक बिलीवर म्हणून जेव्हा तुम्ही रडता, God hears you. देव ऐकतो तुम्ही, Because your heart is already directed towards God. कारण तुमचं हृदय ऑलरेडी देवाकडे, देवाची दिशा धरून आहे. Amen. आमेन. Jonah, योना, he prayed from the seaweed that was in the fish's belly. योनाने कुठून प्रार्थना केली? योनाने त्या मोठ्या माशाच्या पोटातून प्रार्थना केली. And what did he say? काय म्हणाला? In Jonah 2:4, योना 2:4, I looked again towards your holy temple. मी परत तुझ्या पवित्र मंदिराकडे पाहिले. How could he look at the holy temple from the belly of the fish? माशाच्या पोटातून त्याने पवित्र मंदिराकडे परत कसे पाहिले? He put an imagination before him. म्हणजे एक कल्पना त्याने समोर आणली. He could not see through the belly of the fish. त्याला काही माशाच्या पोटातनं दिसत नव्हतं ना, माशाच्या पोटात अडकलेला होता तो. But he imagined the temple of पण God, देवाच्या मंदिराची त्याने कल्पना केली. Ark of the Covenant. देवाच्या कराराचा कोश, God is there. देव तिथे आहे. And he says, I turned. आणि म्हणाला मी वळलो, Say, I turned. मी वळलो, I turned again towards your holy मी temple. परत तुझ्या पवित्र मंदिराकडे वळलो. Because in the Old Testament times, कारण जुन्या करारात God stayed in one place, परमेश्वर एका जागीच राहायचा, in the sanctuary. निवास मंडपात राहायचा. That's why people used to go to Jerusalem, visit in a year, and go and worship there and come back. आणि म्हणून लोक यरुशलेमेला जायचे, वर्षातून एकदा तिथे आराधना करून परत यायचे. So that means he turned, that the fish also turned, याचा अर्थ तो वळला म्हणजे मासाही वळला, because he must have turned first. कारण पहिले inside तो the belly. वळला असेल माशाच्या पोटात. Amen. आमेन. And that's how the fish vomited him out. आणि अशा रीतीनं मग त्या माशाने त्याला ओकून बाहेर टाकलं. Direction. दिशा. Say, it says nothing of prayer here. बाकी प्रार्थनेविषयी इथे काहीच लिहिलेलं नाहीये. See, read there. वाचा तिथे. I looked again towards your holy temple. मी परत तुझ्या पवित्र मंदिराकडे पाहिले, Say, असं लिहिलंय. what about the prodigal son? उदया मुलाचं काय? He did not even open his mouth at first, उदया मुलाने तर प्रथम आपलं तोंडही उघडलं नाही, but he turned his feet पण पावलं वळवली towards his home. त्याच्या घराकडे. And घराकडे. mercy started running towards him. मग दया त्याच्या मागे धावत आली, कारण त्याने आपली पावलं देवाच्या घराकडे, बापाच्या घराकडे वळवली. Even before he finished his apology, mercy was running towards him. म्हणजे त्याने माफी मागण्या अगोदरच दया त्याच्या मागे चालत आली, कारण दयेने पाहिलं दिशा बरोबर धरलेली आहे. Wherever else he must have prayed or he must have run, it would have not fetched him any kind of आणि बाकी तो restoration. बाकी इतरत्र तो कुठेही धावला असेल, पळाला असेल, काही केलं असेल, त्यातनं त्याला ते पुनर्वसन मिळालं नाही, मिळणार पण नाही. He was thinking of his father. तो आपल्या बापाचा विचार करायला लागला. His feet was taking him towards his father. त्याची पावलं त्याला आपल्या बापाकडे घेऊन जायला लागली. And that's how mercy found him on his way. अशा रीतीनं दयेला तो सापडला की याने मार्ग बरोबर धरलाय. Your heart should be turned towards God. तुझं हृदय देवाकडे तसं वळायला Heart पाहिजे. should be turned towards Jesus. तुझं हृदय येशूंकडे तसं वळायला पाहिजे, And nobody else. आणि कोणी नाही. No Mother Mary, no saints. मदर मेरी नाही, कोणी संत नाही, No Saint Joseph, संत no Saint Mary, कोणी सेंट नाही, no saints. कोणी नाही, Only Jesus. फक्त येशू. I mean, it cannot be more clearer than this. The woman with the issue of blood, रक्तस्रावी स्त्री, she did not preach, तिने काही उपदेश केला she नाही, did not shout, ती ओरडली नाही, but she pushed herself towards Jesus. पण तिनं स्वतःला येशूंच्या जवळ नेलं. Did she make a prayer of faith? तिनं काही विश्वासाची प्रार्थना केली होती का? No prayer. काही प्रार्थना नाही. And today people say, without prayer, how can you receive answers? आणि आज लोक म्हणतात प्रार्थनेशिवाय तुम्हाला उत्तरं कशी मिळू शकतात? Let your direction be right. दिशा बरोबर धर ना, दिशा बरोबर धर. She pushed towards Jesus. ती येशूंकडे गेली ढकलत ढकलत, And the crawling itself was prayer. रांगत रांगत गेली ना, तीच प्रार्थना झाली. And her reach was her faith. आणि येशूंपर्यंत पोहोचली ना, तोच तिचा विश्वास झाला. And the direction healed her. आणि तिने योग्य दिशा धरली ना,
तेच आरोग्य झालं. Jesus had to turn around and say, who touched me? मग येशूंना वळून म्हणावं लागलं की मला कोणी स्पर्श केला. He didn't say, who prayed to me? कोणी मला प्रार्थना केली असं नाही विचारलं. Did he say that? असं म्हणाले का येशू? Who prayed to me because I heard her prayer? कोणी मला प्रार्थना केली कारण मी तिची प्रार्थना ऐकली असं येशू म्हणालेच नाही. Who touched me? मला कोणी स्पर्श केला. In other words, म्हणजे दुसऱ्या शब्दात, who is this person who directed his gaze towards me? हा कोण व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं माझ्याकडे पाहायला सुरुवात केली Who आहे? is this person who put his feet behind me? हा कोण व्यक्ती आहे जो आपली पावलं माझ्या मागे घेऊन आलाय? Are you getting me? कळतंय का? Direction should be right. दिशा बरोबर पाहिजे. Your prayer may be right, but if the direction is wrong, your prayer will not be तुझी answered. प्रार्थना बरोबर असेल पण दिशा चुकली असेल तर प्रार्थनेला उत्तर मिळणार नाही. लक्ष कुठे आहे? Are you getting me? येशूंकडे आहे का? Jesus did not give us a religious phrase. येशूने आपल्याला काही नुसतं धार्मिक वाक्य दिलेली नाही. When he said, whatever you ask in my name, I will do it. जेव्हा येशू म्हणाले की माझ्या नावात तुम्ही जे काही मागाल ते मी करीन. He said, whatever you ask in my name, I will do it. जे काही माझ्या नावात तुम्ही मागाल ते मी करीन असं म्हणाले. And whatever you ask आणि जे काही तुम्ही मागाल to the Father in my name, बापाला माझ्या नावात you will get it. ते तुम्हाला मिळेल. And whatever you will ask me, I will do it for you. आणि मला मागाल ते मी तुमच्यासाठी करीन. Say. That means your prayer is the request. याचा अर्थ तुमची प्रार्थना विनंती आहे. But the name of Jesus is the address. येशूंचं नाव पत्ता आहे. Don't depend on your request. Depend on the address. विनंतीवर अवलंबून राहू नको, पत्त्यावर अवलंबून राहा. You may send 100 postcards, but if it doesn't have the proper address, 100 पोस्टकार्ड पाठवशील पण पत्ताच जर योग्य लिहिलेला नसेल amen. तर ते पोचणार कुठे आणि कसं? And without the name, आणि नावाशिवाय prayer is a letter with no stamp on it. प्रार्थना म्हणजे अशी अक्षर आहेत ज्या अक्षरांवर स्टॅम्प नाही. Stamp नाही लावलं तर कुठे जाणार? स्टॅम्प लावायला लागायचा ना त्या काळी पत्रांवरती. हा? And with the proper name, आणि योग्य नाव. heaven recognizes the sender. स्वर्ग पाठवणाऱ्याला, कोणी पाठवलंय त्याला ओळखतं. You know, on the postcard there were two places. पोस्टकार्डवर 2 जागा असायच्या. From to. फ्रॉम, कोणाकडून आणि कोणाला. त्यांना मिळालं पण मला कोण पाठवतं माहित नाही. बट त्या काळी ना माझ्या बहिणी अमेरिकेत आहेत ना, तर माझे वडील मी लहान असताना मला बसवायचे की पत्र लिचल. अंतर्देशीय पत्र निळ्या रंगाची असायची आणि त्याला विशिष्ट रकमेचा स्टॅम्प लावायला लागायचा. मग ते असं बंद करायचं, फोल्ड करायचं, चिकटवायचं आणि पोस्टाच्या डब्यात टाकायचं. पत्ता व्यवस्थित लिहायचा. not only their address, our name आपलाही, also. आपलं नाव आणि पत्ता, त्यांचं नाव आणि पत्ता. नाहीतर त्यांना ऍड्रेस मध्ये मिळणार, ते म्हणणार कोण माहित नाही हे मग त्याला कळणार नाही ना पत्र कोणाकडून आलंय. And so they may be thinking, oh, I think so it is Raju, but here Anand had written. मग त्यांना वाटेल की राजूनी पाठवलं, पण पाठवलं होतं आनंदनी. मग राजूला पैसे पाठवणार, ते आनंदला मिळणार नाही. राजूला Amen. आनंदचं राजूला जाईल. मग तसं तुम्ही सगळं खात्री करा. Demons do not respond to volume. दुरात्मे ना कितीही केलं त्याला काही मान देत नाहीत. No. You know, during the time of Elijah, they were all jumping, all the 400 prophets. एलियाच्या काळामध्ये ते सगळे 400 संदेशे नाचायला लागले, उड्या मारायला लागले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. See, their prayers were louder than Elijah's talk. त्यांच्या प्रार्थना एलियाच्या बोलण्यापेक्षा जोरात होत्या. But they had no address written on it. पण पत्ता लिहिलेला नव्हता ना त्याच्यावरती. And that's why Elijah said, shout little bit louder, maybe your God is gone for a मग एलिया vacation. म्हणाला जरा अजून जोरात ओरडा, तुमचा देव सुट्टीला गेला असेल कुठे. And they started cutting themselves also. मग ते स्वतःला कापायला सुद्धा लागले. Elijah said, go on, go on. एलिया म्हटला करा करा. अजून तो त्यांना चीअरअप करत होता, करा. But see, the prayer was fruitless because there was no address on it. पण ती प्रार्थना काही फळ देऊन गेली नाही, कारण त्या प्रार्थनेला पत्ता नाही. पत्ता टाकायला पाहिजे. कुणाला करताय प्रार्थना? But when Elijah called heaven, पण एलियाने जेव्हा स्वर्गाचा धावा केला, fire came down आग immediately. खाली आली. Because the address was written. कारण पत्ता लिहिलेला होता. आमेन. Amen. आमेन. The devil does not go. सैतान असा जात नाही.
unless you take the name of Jesus, जर तू येशूंचं नाव घेणार नाहीस, unless you are directing it correctly. जेव्हा तू दिशा बरोबर घडत नाहीयेस तर सैतान जाणार नाही. Amen. Amen. Because Jesus said, कारण येशू म्हणाले, in my name you shall cast out demons. माझ्या नावात तुम्ही सैतान भूत दुरात्मे घालवाल. That means if you put my address only, it will happen. हे माझा पत्ता तुम्ही टाकलात तरच होईल. Amen. आमेन. His name is the authority. त्याचं नाव अधिकार आहे. His blood gives you the victory. त्याचं रक्त तुला विजय देत आहे. His throne is the access. That is the address where you have to write. त्याचं सिंहासन तुझा प्रवेश आहे, तोच पत्ता आहे जो लिहायचा आहे. And so when you say in the name of Jesus, तर जेव्हा तुम्ही म्हणता येशूंच्या नावात, you are pointing your prayer into the courtroom of heaven. तुम्ही तुमच्या प्रार्थना स्वर्गीय अंगणामध्ये पोहोचवताय. And you are pulling down a verdict that is already written in advance. आणि जे फरमान ऑलरेडी लिहिलं आहे ते खाली आणताय. Say, Amen. आमेन. That's why Peter said there is salvation in no other name म्हणून पेत्र म्हणाला, आणि कुठल्याही नावात तारण नाही under heaven given to anybody but the स्वर्गाखाली, name of Jesus. स्वर्गाखाली आणि कुठल्याही नावात तारण दिले गेलेले नाही पण येशूंचे नाव. Because heaven has one gate कारण की स्वर्गाला एकच दार आहे, and one door एकच दरवाजा, and one legal entrance. एकच कायदेशीर प्रवेश, And on every entrance it's written Jesus only. आणि त्या प्रवेशद्वारावरती येशूंचंच नाव आहे. Amen. Amen. So the watchman does not open मग वॉचमन उघडत नाही unless he hears Jesus. जोर येशू हे नाव त्याला ऐकू जात नाही. Jesus is the way. येशू मार्ग आहेत, He is the door येशू दार आहेत, and the address पत्ता आहेत and the highway to God. आणि देवाकडचा महामार्ग आहेत. हालेलुया. Amen. आमेन. Wrong direction makes prayer only noise, चुकीची दिशा धरली तर प्रार्थना एक गोंगाट आहे. clanging cymbals. गोंगाट, नुसता आवाज. But right direction पण योग्य दिशा धरली makes your smallest prayer also powerful. तर अगदी छोट्या प्रार्थना सुद्धा सामर्थ्यवान होतात. Even the weakest believer can shake hell अशक्त बिलीवर सुद्धा नरक हादरवतो. when their prayer travels on the road that has His name. त्यांची प्रार्थना जर त्या रस्त्यावर गेली की ज्या रस्त्याला येशूंचं नाव आहे. He says, I am the way. मी मार्ग आहे म्हणाला येशू. Amen. आमेन. So turn your face तर तुमचा चेहरा वळवा, and life will enter your body. म्हणजे जीवन तुमच्या देहात येईल. Amen. आमेन. Your direction तुमची दिशा will open up wells for you. तुमच्यासाठी विहिरी उघडेल. आमेन. One whispered prayer at Jesus येशूंना एक जरी प्रार्थना तुम्ही हळू आवाजात केली, will open paradise for you. सुखलोक उघडेल तुझ्यासाठी. Amen. आमेन. Your direction तुझी दिशा can move heaven faster than your long talking. स्वर्गाला पटकन हलवेल तुझ्या लांबलचक गप्पांपेक्षाही पटकन. Amen. आमेन. Because the name of Jesus gives you the legal power. कारण येशूंचं नाव तुला कायदेशीर सामर्थ्य देतं. Only Jesus has a standing in heaven. फक्त येशूंचं स्वर्गात स्थान आहे. दुसरं कोणाला ते उभं करत नाही तिथं. आमेन. Amen. आमेन. Your right direction तुझी योग्य दिशा will turn weak faith into strong authority. अशक्त विश्वासाला खंबीर अधिकारात बदलेल. Amen. आमेन. हालेलुया. In the Old Testament, जुन्या करारात direction was the sanctuary. दिशा म्हणजे निवास मंडप. And people always prayed turning towards Jerusalem. आणि लोक नेहमी येरुशलेमेकडे बघून प्रार्थना करायचे. Because that was the address of God. कारण देवाचा तो पत्ता होता त्या काळी. Because God said, I want to dwell among the people. कारण देव म्हणाला होता मला लोकांमध्ये राहायचंय. And Moses prepared me a sanctuary. आणि मोशे म्हणून तू मला निवास मंडप बांध. Right? आमेन. Because he didn't want to be all over the world. कारण त्याला संपूर्ण जगात कुठे नको राहायला होतं. He just wanted to be in the midst of his people. त्याला त्याच्या लोकांमध्ये राहायला हवं होतं. With Israel only. इस्रायल मध्ये. So he said, make me a sanctuary and I'll dwell with you. तो म्हणाला निवास मंडप माझ्यासाठी बांध, मी तुमच्यामध्ये राहीन. And so everybody, तर सगळे they would turn to the sanctuary and pray. तर सगळे निवास मंडपाकडे वळायचे, त्या दिशेनं वळायचे आणि प्रार्थना करायचे. People in Jerusalem, they used to turn to the temple and pray. यरुशलेमेतले लोक सुद्धा यरुशलेमेचे मंदिर होतं त्या मंदिराच्या दिशेनं बघून प्रार्थना करायचे. Israel would turn to Jerusalem and pray. इस्रायल सुद्धा यरुशलेमेकडे बघून प्रार्थना करायचे. From India, there were many Jews. They used to turn towards Israel and Jerusalem and pray. भारतातले यहुदी लोक सुद्धा इस्रायल कुठल्या दिशेला आहे नकाशावर त्या दिशेकडे बघून प्रार्थना करणार. For them, direction was very त्यांना important. दिशा महत्वाची होती. दानिएलनं पण तेच केलं. Yes.
He opened the यरुश्लेमेच्या window, दिशेनं. turned to Jerusalem and prayed. खिडकी उघडून यरुश्लेमेच्या दिशेनं बघून प्रार्थना केली. See, they knew that direction was more important. त्यांना माहित होतं की ती दिशा महत्वाची आहे, दिशा चुकली नाही पाहिजे. Even on the Mount of Olives today, जैतुनाच्या डोंगरावर आजही most of the burial place, जास्तीत जास्त ज्या कबरा आहेत, it is the costliest real estate location. in सगळ्यात the world. महाग असा रिअल एस्टेटचा तो प्रांत आहे. तिथल्या जमिनी फार महाग आहेत. The rich people are buried there. श्रीमंत माणसांची श्रीमंत माणसांच्या कबरा तिथे आहेत. And they are buried in such a way आणि अशा रीतीने त्यांना पुरलंय that the head would be seeing the golden gate. की त्यांच्या मस्तकाला गोल्डन गेट दिसलं पाहिजे. That when Jesus walked in, की येशू जेव्हा आत येतील, when Jesus will come again, जेव्हा येशू परत दुसऱ्या आगमनात आत येतील and the golden gate will be opened, आणि गोल्डन गेट उघडेल, they believe that they'll just rise like that and see his face. त्यांचा विश्वास असा आहे की या मेलेल्यांनी सुद्धा उठून पहिलं मुख बघावं येशूंचं. Direction. दिशा Say. म्हणजे असं पुरलंय त्यांनी त्या श्रीमंत धनवान लोकांना. Even today, the Jews in Pune and India, they turn towards Jerusalem and pray. आज सुद्धा पुण्यात जे काही यहुदी लोक आहेत, अख्ख्या भारतात जे काही यहुदी लोक आहेत, ते यरुश्लेमेच्या दिशेनंच बघून प्रार्थना करतात. Because that was the address of God's manifested presence. कारण की देवाचा प्रगट झालेला जो सहवास, त्या सहवासाचा तो पत्ता होता. But then when Jesus came, मग त्यानंतर येशू जेव्हा आले when he died on the cross, आणि येशू वधस्तंभावर मरण पावले, the veil tore from top to bottom. वरून खालपर्यंत पडदा फाटला And direction was no longer a place. आणि दिशा आता जागेत राहिली नाही. That direction now became a person, and that is Jesus Christ. आता ती दिशा येशू ख्रिस्त झाले, एक व्यक्ती येशू ख्रिस्त. That's why he said, I am the way. म्हणून येशू म्हणाले मी मार्ग आहे. That means I am the direction. याचा अर्थ मी दिशा आहे. So today, आज our direction is Jesus. आपली दिशा येशू आहे. Now Jesus is the sanctuary. आता येशू निवास मंडप आहेत. Jesus is the mercy seat. येशू दयासन आहेत. He is the showbread. येशू ती समर्पणाची भाकर आहेत. Say. He is the ark of the covenant. येशू कनालाचा कोश आहे. The entrance to the sanctuary, he is the door. निवास मंडपाचं दार आता येशू आहे. Everything, all the items in the sanctuary, they point out to Jesus. निवास मंडपातल्या सगळ्या वस्तू सुद्धा येशूंकडेच इशारा करतात. The bronze altar, आणि पितळी वेदी the laver, the bronze laver, किंवा पितळी गंगाळ, the altar, वेदी, they all point to Jesus. सगळं येशूंकडेच इशारा करतं. Amen. आमेन. The door is Jesus. दार येशू आहेत. And so now every prayer तर आता प्रत्येक प्रार्थना has to travel through him. येशूंद्वारेच प्रवास करून गेली पाहिजे. And every miracle flows through him. आणि प्रत्येक चमत्कार येशूंद्वारेच वाहतो. By his stripes only you can be healed. येशूंना बसलेल्या फटक्यांमधूनच तुला आरोग्य मिळू शकेल. By his blood only you can be washed of your sins. येशूंच्या रक्तातच तुझं पाप धुतलं जाऊ शकतं. Only through his name you can go to heaven. येशूंच्या नावातच तू स्वर्गात जाऊ शकतो. That's why he says, I'm making a house and mansion for you in heaven. आणि म्हणून येशू म्हणाले की मी स्वर्गात तुझ्यासाठी एक घर बांधत So आहे. every answer he released through him. तर प्रत्येक उत्तर येशूंद्वारे मोकळं होतं. Because he said, nobody comes to the Father without me. कारण येशू म्हणाले माझ्याशिवाय कोणीही देवबापापर्यंत पोहोचणार नाही. That means he is the direction. म्हणजे येशू दिशा आहे. A direction to the Father. अशी दिशा जी बापाकडे नेते. Amen. आमेन. Some of you are married तुमच्यातल्या काहींचा विवाह झालाय and your houses feel like a stormy boat. आणि तुमची घरं कधी कधी तुम्हाला वादात अडकलेल्या नावेसारखी वाटतात. Your bills are rising तुमची कदाचित अशी काही बिलं वाढली असतील, थकबाकी असेल, and your communication is sinking. संवाद तुमचा कमी पडत असेल, बुडत असेल, Your joy is leaking. आनंद कुठेतरी गळत असेल. But you do not need long prayers. पण त्यावेळेला तुम्हाला लांब प्रार्थनांची गरज नाही. You need the right direction. योग्य दिशा पाहिजे. And you can turn your whole house towards Jesus. हे संपूर्ण घर तू येशूंकडे वळवू शकतो. Amen. आमेन. Whole house towards Jesus. संपूर्ण घर येशूंकडे वळवू शकतो. Things will change. गोष्टी बदलतील. Have the image of Jesus before you all the time. येशूंची प्रतिमा सदोतीत तुमच्या समोर ठेवा. David says, I have set the Lord always before me. दावीद म्हणाला मी प्रभूला नित्य माझ्या समोर ठेवलेला आहे. And because he is at my right hand, आणि प्रभू माझ्या उजव्या हाताला असल्यामुळे I shall not be moved. मी नाही हलणार. आमेन. Some of you parents are seeing your children are
going little wayward. तुमच्यातले काही पालक किंवा आई वडील असे असतील की ज्यांना दिसतंय माझी मुलं थोडीशी वाकड्या मार्गाला लागलेली आहेत, Drift in phones, थोडी भकलेली आहेत, फोन मध्ये जास्त गेलेली आहेत, pressure, दबाव आहे, temptation. मोहपाश आहेत. But you do not need to make any panic speeches. पण तुम्ही घबराट किंवा घाबरून काही भाषणं त्यांना द्यायची गरज You नाही. need direction faith. दिशेचा विश्वास पाहिजे. Say, magnify the Lord Jesus Christ. प्रभू येशूंना मोठं करा. Amen. आमेन. Lord, save my child. की देवबाप्पा माझ्या लेकराला तू तार. Jesus, I know how big you are, येशू मला माहित आहे तू किती मोठा आहेस, how powerful you are. तू किती सामर्थ्यवान आहेस. You did this in the 4 Gospels. आणि 4 शुभवर्तमानात तू हे केलंय. I have you in my image. माझ्या प्रतिमेत तू आहेस. Some of the students are just drowning in exams. काही विद्यार्थी परीक्षांमध्ये बुडत चालले. Don't worry. काळजी नाही करायची. Direct towards Jesus. येशूंकडे दिशा घ्या. From morning, afternoon, evening, night, my direction is Jesus. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र माझी दिशा येशूच आहेत. I cannot see anything else. मला आणि काही दिसत नाही. जीसस इन द मॉर्निंग, जीसस इन द नून टाइम, जीसस 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 when the sun goes down is a song. David said 7 times in a day I praise him. दावीद म्हणाला दिवसातून 7 वेळेला मी त्याची स्तुती करतो. What is it? म्हणजे काय? Strengthening his direction. शक्ती देतो दिशेला. You have to strengthen your direction. तुझी दिशा जरा बळकट कर. Say, don't be involved in your troubles. केवळ त्रासांमध्ये गुरफटून राहू नका. Some of you are tired of your work. तुमच्यातले काही लोक कामांना दमलेत You are under unfair bosses आणि तुमचे कोणी बॉस कोणी मालक जे असतील ते बरोबर नाही, अन्यायी आहेत. and stress and fear. त्याच्यामुळे टेन्शन आलंय, भीती आली आहे. You don't need to scream at people. तुम्ही लोकांना ओरडायची गरज नाही, Just direct your prayers towards Jesus. आरडाओरडा करायची गरज नाही. तुझी दिशा येशूंकडे लाव. Jesus is now the address of your prayer. येशू तुझ्या प्रार्थनेचा आता पत्ता आहे. Say, Jesus is the address of my म्हणा, prayer. येशू माझ्या प्रार्थनेचा पत्ता आहे. Jesus is the direction of my prayer. येशू माझ्या प्रार्थनेचा पत्ता आहे. I will turn my whole house towards Jesus. माझं संपूर्ण घर मी येशूंकडे वळवणार And आहे. I know peace will walk in. आणि मला माहितीये शांती चालून येणार आहे. My stormy house माझं वादाने भरलेलं घर can become a settled harbor एक अतिशय स्थिर स्थावर बंदर बनणार if आहे. I always keep my direction right. जर मी माझी दिशा बरोबर ठेवली तर. Amen. आमेन. Whisper. एक छोटासा आवाज सुद्धा. Sometimes people think I have to make 1 hour prayer, so they never make even 1 minute prayer. कधी कधी लोकांना उगीच असं वाटतं की एक तासभर प्रार्थना तरी करायला लागते म्हणून मग ते 1 मिनिटाची करत नाहीत. Amen. आमेन. Set your direction first. दिशा बरोबर घे ना पहिले. Prayer will automatically follow. प्रार्थना आपोआप मागून येतेच. दिशा बरोबर घ्या. In your heart, हृदयात let the direction be right. दिशा बरोबर ठेवा. Direction means you are thinking of Jesus. आणि दिशा म्हणजे काय? डोक्यात सारखे येशूंचे विचार ठेवा. And right direction will calm your family storms also. आणि योग्य दिशा तुमच्या पारिवारिक वादांना सुद्धा शांत करेल. Amen. आमेन. Turning your heart to Jesus will turn your whole house to Jesus. तुझं हृदय तू येशूंकडे वळवलं ना की तुझं संपूर्ण घर येशूंकडे वळेल. If you believe in Jesus, जर तुझा येशूंवर विश्वास असेल you shall be saved, you and your household. तर तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. No prayer there, only believe. फक्त विश्वास, काही मोठी प्रार्थना नाही. See, heaven still moves when your direction is right. आणि दिशा बरोबर असेल ना तर स्वर्ग तरीही काम करतं. So stop measuring your faith by how hard and how loud you pray. तर तू किती जोरात आणि किती ओरडून प्रार्थना करतो यावरती मोजमाप करू नको. Start measuring your faith by where you aim your prayer at. तुझ्या विश्वासाचं मोजमाप तू कुठल्या दिशेनं प्रार्थना करतोय त्यावर कर. Turn your fear also into the direction and turn your panic into the point of Jesus. तुमची भीती, तुमचा घबराट, तुमचा गोंधळ सगळा येशूंच्या दिशेने न्या. Amen. Amen. Shed tears before Jesus. रडायचंच आहे ना, एवढंच रडायचं आहे ना. येशूंसमोर जाऊन रड. Complain before Jesus. एवढंच तुला तक्रारी करायच्या आहेत ना, येशूंसमोर कर. Amen. You don't even need perfect words. परिपूर्ण शब्दांची पण गरज नाही. You need the right person before you. योग्य व्यक्ती समोर पाहिजे. आमेन. Just imagine you have got good grammar and you are asking a person, give me 1 lakh rupees, and that fellow is a beggar. कल्पना What करा तुमचं व्याकरण चांगलं आहे आणि त्या चांगल्या व्याकरणाने तुम्ही एखाद्या माणसाला मला 1 लाख रुपये दे म्हणताय जो भिकारी आहे. is the use? मग त्या चांगल्या व्याकरणाचा काय फायदा? Say,
But if that person is Ambani there पण समजा तो समोरचा अंबानी आहे and you are asking him with broken English, आणि तुटक्या फुटक्या इंग्लिश मध्ये चुकलेल्या व्याकरणात जरी तू मागितलंस, for him 1 lakh is nothing, he will give you. त्यांना 1 लाख काही नाही, ते तुला लगेच देतील. The right person is important, योग्य व्यक्ती महत्वाचा आहे बेटा. not your right prayer always. म्हणजे प्रार्थनेतलं व्याकरण नेहमी बरोबर पाहिजे असं काही नाही. मी केलं नाहीच्या ऐवजी मी केलं नाही असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे व्याकरणची चूक सांगते मी केले नाही असं शुद्ध मराठी आहे. मीनी केले नाही हे अशुद्ध आहे, गावाकडचं आहे, पण तसंही चालतं. Say, दिशा बरोबर पाहिजे. lift your hands towards heaven. स्वर्गाकडे हात कर, Amen. झोळ्या तिथे पसरा, And your chains will snap. म्हणजे तुझ्या साख्या तुटतील. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. So now direction is not location. तर दिशा म्हणजे परिसर नाही. Try to understand this. आता समजून घ्या मी काय म्हणतो. Direction is not location. दिशा म्हणजे परिसर नाही. Direction is not geography. दिशा म्हणजे भौगोलिक स्थिती नाही. Direction is not where you face your eyes or your body आणि towards. दिशा म्हणजे तू कुठे बघतोय, म्हणजे लिटरली तुझ्या शरीराने कुठली दिशा धरली ते नाही. That was so in the Old Testament. जुन्या करारात तसं होतं. But now, आता direction is where your trust lives, दिशा म्हणजे तुझा विश्वास जिथे आहे ते, where your hope leans तुझी on, आशा जिथे आहे ते, and where your expectation points. आशा अपेक्षा तुझा विश्वास कुठे आहे. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय ना. People say, लोक म्हणतात face east, पूर्वेकडे पहा, and people say, face west. काही लोक म्हणतात पश्चिमेकडे पहा, कोण म्हणतात पूर्वकडे बघा, कोणी म्हणतात पश्चिमकडे बघा. See, people will tell you anything. लोक वेगवेगळं सांगतात. ही सकाळी उठल्यानंतर या दिशेने बघा, मग संध्याकाळी त्या दिशेने बघा. Some say, काही म्हणतात morning when you get up, face east, सकाळी उठल्यानंतर पूर्वेकडे पहा, because the sun rises from the east. कारण सूर्योदय पूर्वेकडे होतो. सूर्योदय पूर्वेकडे होते म्हणून आम्ही काय करायचं आता. हा? Amen. The Jews say face Jerusalem. यहुदी म्हणतात यरुशलेमेकडे पहा, The Muslims say face Mecca. मुसलमान म्हणतात मक्केकडे, मक्का त्या दिशेकडे पहा. But God says, ते म्हणतो turn your heart to me. मला माझ्याकडे बघ, हृदय मला दे, Turn your heart to me. तुझं हृदय मला दे. Not your location, not your geography. परिसर नाही, भौगोलिक स्थान नाही, तू कुठेही असशील. Because physical direction is geography. कारण शारीरिक दिशा म्हणजे भौगोलिक अवस्था, But spiritual direction is allegiance to Him. आध्यात्मिक दिशा म्हणजे त्याला केलेला करार. Amen. आमेन. One is where your feet stand, एक जिथे तुझे पाय उभे आहेत, and the other is where your faith leans. आणि दुसरं जिथे तुझा विश्वास गेलेला आहे. Your faith should lean on Jesus. तुझा विश्वास येशूंवर गेला पाहिजे. See, two people can kneel in the same room, I said. मी म्हंटल तुम्हाला, दोन माणसं एकाच खोलीत गुडघे टेकू शकतात. One is praying, एक प्रार्थना the करतोय, other is just talking. दुसरा केवळ बडबडतोय. See, one is depending on his posture, एक त्याच्या त्या शारीरिक अवस्थेवर अवलंबून आहे, one has directed his heart towards God. एकाने हृदयच देवाला दिलंय. So wherever you are, तर जिथे कुठे तुम्ही आहात, in the church, on the road, in your workplace, in कुठे? your home, चर्च मध्ये, रस्त्यावर, ऑफिस मध्ये, घरी, there is your Jerusalem. तीच तुझी यरुशलेम आहे. जिथे कुठे तू असशील तीच तुझी यरुशलेम आहे. Because Jesus broke the religious map कारण की येशूंनी धार्मिक नकाशा तोडला. when he said, जेव्हा येशू the म्हणाले hour is coming घटका येत आहे, when you will worship the Father, जेव्हा तुम्ही देवबापाची आराधना कराल, not in Jerusalem, यरुशलेमेत नाही not in Gerizim, किंवा घरासीन मध्ये नाही, but पण आत्म्यात आणि खरेपणात, but in your spirit and truth, आत्म्यात आणि खरेपणात कराल. you shall seek the Father and worship Him in spirit and truth. परमेश्वर बापाची आराधना खरेपणात आणि आत्म्यात कराल. Because the Father is seeking of such kind of worship. कारण देवबाप अशा आराधकांच्या शोधात आहे. That is direction. त्याला दिशा म्हणतात. खरेपणा आणि आत्मा. Like Jesus was saying, no mountain can save you, you Samaritan woman. जसं येशू म्हणवते त्या शोमरोनी बाईला की कुठलाही डोंगर तुला वाचवू शकणार नाही, No city can answer you. कुठलंही नगर तुला उत्तर देऊ शकत नाही बाई, No compass can heal you. कुठलाही कंपास तुला आरोग्य देणार नाही. But only a heart that is turned to God will receive the healing. पण जे हृदय देवाकडे वळलंय त्या हृदयाला आरोग्य मिळेल. And that is why म्हणून God did not place the bronze serpent in 4 directions. देवाने पितळी साप 4 दिशेने ठेवले नाहीत. Did he keep on 4 directions? देवाने पितळी साप जुन्या करारात 4 दिशेला ठेवले का? की इथलं लोक तिथनं बघा, इथलं लोक इथनं बघा, कारण की तुम्हाला उठायला होणार नाही. आता साप से नो. असं नाही.
असं नाही. That means म्हणजे from wherever you look, जिथून कुठून तुम्ही बघाल, in the heart you should have God. हृदयामध्ये देव पाहिजे. God never said face east. Only those who face east will be healed. देव कुठे असं म्हणाला, पूर्वेकडे जे पाहतील त्यांनाच आरोग्य मिळेल, असं कुठे No, लिहिलेलं? God said that is my provision. देव म्हणाला, तो माझा पुरवठा आहे. Look at my provision. मी जो पुरवठा केलाय त्याकडे पहा. Because focus is the real direction. का लक्ष म्हणजे खरी दिशा. लक्ष Amen. कुठे आहे? तेरा ध्यान किधर है? वो Trust तेरी is the असली real दिशा आहे. direction. खऱ्या दिशेवर विश्वास ठेव. तेरा ध्यान किधर है? वो तेरी असली दिशा आहे. If you cry out जर तू रडला, to me, मला that is the right direction. बरोबर दिशा येशू म्हणतात. Amen. आमेन. माझ्याकडे येऊन रडा. We don't need to argue theology in this. आणि याच्यावर ईश्वरी ज्ञानाचा काही वाद घालायची गरज नाही. Amen. काहीच वाद घालायची गरज नाही याच्यावर. God is still saying, देव अजूनही म्हणतो, seek me and you shall live. मला शोध, तू जगशील. जगायचं आहे ना, मला शोध ना, जगशील. A baby cannot speak English एखादं बाळ इंग्लिश बोलू नाही शकत, and baby cannot explain pain also. आणि एखादं बाळ तिला दुखतंय किंवा त्या बाळाला दुखतंय हे सांगू शकत नाही. But a baby can turn her face towards the mother. पण एखादं बाळ आपल्या आईकडे पाहू शकतं ना, She can cry towards its mother. आणि ते लेकरू आपल्या आईकडे बघून रडणार, And that turning आणि ते जे लेकरू आईकडे वळेल moves the mother's heart faster than a speech could ever turn. त्यातनं आईला कळून जातं, त्यातनं आईच्या हृदयाला कळून जातं. त्या बाळाने काही बोलायची सुद्धा गरज नाही. त्या बाळाच्या शब्दांपेक्षा जास्त बाळाने आईकडे पाहिलं की आईला कळतं. Because कारण direction carries dependence. दिशा आपल्याला, मी त्याच्यावर अवलंबून आहे असं सांगते. Direction carries dependence. दिशेत अवलंबन आहे, Direction carries trust. दिशेत विश्वास आहे. Direction carries a relationship with that person. दिशेत त्या व्यक्ती बरोबरचं नातं आहे. That God has wired the heaven in the same way. आणि देवाने स्वर्गही असाच ठेवलेला आहे. Are you getting me, people? कळतंय का? So prayer is a voice तर प्रार्थना एक आवाज आहे, and direction is the address. दिशा त्याचा पत्ता आहे. Write it down if you want. लिहून ठेवा पाहिजे तर. Prayer is a voice, प्रार्थना आवाज आहे, but direction is the address. पण दिशा पत्ता आहे. And a voice without an address आणि पत्त्याशिवायचा आवाज cannot deliver you anything. तुला काही देऊ नाही शकत. You can have the newest phone, अगदी नवीन फोन जरी तुझ्याकडे असला, iPhone 17, अगदी लेटेस्ट जरी आयफोन 17 प्रो वगैरे असला, with full battery फुल बॅटरी चार्ज, and loudspeaker on the maximum, आणि अगदी स्पीकर जोरात, Amen. मॅक्सिमम लेवल, and you can scream आणि ओरडशील तू like you're calling fire down from heaven. जसं स्वर्गातून तू आग खाली बोलवत आहेस तसं. But if you dial the wrong number, पण जर चुकीचा नंबर लावला how can the right person pick up the तर phone? योग्य व्यक्ती कसा फोन उचलणार आहे? लावायचा ध लावता, लावलाय माला. Because it's not the loudness of your voice. कारण तुझा आवाज किती जोरात बोलतोय त्यावर काही नाही रे. That does not bring connection. त्याच्यातनं काही नातं लागत नाही. But the correct number that you dial, नंबर बरोबर लावायला लागतो ना, नंबर बरोबर डायल करायला लागतो. आणि डायल केला नसेल, सेव्ह केला असेल तरी सेव्ह मध्ये ज्याला करायचंय त्याच्या नावानेच ते दाबायला लागतं ना. दुसऱ्याच्या नावाने दाबलं तर दुसऱ्याला जाणार आहे. so prayer is your voice, प्रार्थना तुझा आवाज आहे, but direction is the number you dial. दिशा म्हणजे तू डायल केलेला नंबर आहे. आमच्या काही ते फोन होते, Call unto Twing, me twing. in the days of your trouble. संकट समयी माझ्या नावाचा दावा कर. That is the phone number of God. येशूंचा देवाचा फोन नंबर, Jeremiah 33:3. देवाचा फोन नंबर इर्मया 33:3. लिहून घ्या ते फोन नंबर. देवाचा फोन माझं नंबर विसरलं तरी चालेल. चालेल, आम्ही देतच नाही सजा. Aim your prayer and heaven will answer. प्रार्थना योग्य दिशेला करा, स्वर्ग उत्तर देईल. दिशा चुकली आहे, डोक्यात भलतच आहे, अरे येशू कुठं आहे? Say, some people pray काही लोक प्रार्थना करतात because they only see frustration, कारण ते वैतागलेले असतात. but they don't even know whether Jesus will answer or not. त्यांना काही पत्ता नसतो की येशू माझ्या प्रार्थनेला उत्तर देणार आहेत, नाही देणार आहेत. वैतागलेले आहेत, They are moving and praying and fasting, चालतायत, प्रार्थना करतायत, उपास करतायत, काय काय करतात, but the direction is all wrong. पण दिशा सगळी चुकलेली आहे. See, wrong direction will always produce long journeys, चुकीची दिशा फार लांबचा प्रवास करायला लावते, and you will never arrive in the right destination. मग बरोबर स्थानी तुम्ही पोहोचतच नाही. But right direction, पण जर योग्य दिशा आहे, it produces small steps but with fast answers. छोटी छोटी पावलं असतात पण लवकर लवकर उत्तर येतात.
आमेन. So direction is the first miracle. तर दिशा पहिला चमत्कार. And when your direction changes, your destiny must follow you. आणि दिशा बदलली तर तुझ्या आयुष्याची ठरलेली दिशा तुझ्या मागे यायलाच हवी ना. So direction today is not turning your face. तर आज तुझा चेहरा वळवणं म्हणजे दिशा नव्हे, It's turning your entire life to God. संपूर्ण जीवनच देवाकडे वळवायचं. My body, soul, spirit, everything is turned to God. जीव, आत्मा, शरीर, माझं सर्वस्व देवाकडे My वळलेलं आहे. mind, my subconsciousness, everything is turned to माझं God. मन, माझा सद्वेग भाव सगळं देवाकडे वळलेलं आहे. Everything. सगळं सगळं सगळं. खन खन में Jesus है. आमेन. मेरे नस 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 में नस में Jesus है. यीशु राजा रहता है. That is the direction. ती दिशा आहे. His favorite song. Yes, my favorite song. I sang it, I think, his last birthday. I released it, right, on YouTube. So direction is alignment. तर दिशा म्हणजे अलाइनमेंट आहे And direction is position. आणि दिशा म्हणजे स्थान आहे And direction also speaks whom you belong to. आणि दिशा म्हणजे तुम्ही कोणाच्या मालकीचे आहात ते सुद्धा. Amen. कोणाचे आहात तुम्ही? Jesus. मी सुखी मी. See, words can lie, शब्द खोटं बोलू शकतात, but direction cannot lie. दिशा नाही खोटं बोलणार की रस्ता बरोबर धरला याने, दिशा बरोबर आहे याची. Words can lie. शब्द खोटं बोलू शकतात, Direction will never lie. दिशा नाही चुकत. दिशा कधी खोटं बोलत नाही. You can say you trust God तू म्हणत असशील तुझा देवावर विश्वास आहे and still run the other way. आणि तरी वाकड्या दिशेनं चालत असशील. Like who? कोणासारखं? Jonah. योना. जायचं कुठे, चालला कुठे. And you can say you believe आणि तू म्हणशील सुद्धा माझा विश्वास आहे and still point your life towards fear. आणि तरी भीतीच्या दिशेनं प्रवास चालला असेल. See, heaven does not read your lips. स्वर्ग तुझे ओठ वाचत नाही, It reads your orientation, the whole life. स्वर्ग तुझं जीवन वाचतं, ओठ नाही. ओठ कधी कधी चुकू शकतात. Yes. Your whole orientation. संपूर्ण जीवन कुठं लागलंय ते स्वर्ग पाहतं. I know once we were praying many years back अनेक वर्षांपूर्वी ना एकदा मी प्रार्थना करत होतो. and there was this man of God in between us देवाचे एक सेवक होते आमच्यामध्ये and one fellow was praying for him. आणि एक व्यक्ती होता त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. Lord help him, Lord bless him, bless this man of God, Lord. प्रभू यांना मदत कर, प्रभू या देवाच्या सेवकाला तू मदत कर. And that man of God saying, yes Lord, yes आणि Lord. ते देवाचे सेवक पण होकार देत होते की येस लॉर्ड, येस Lord, लॉर्ड. make him a lampstand, Lord. प्रभू त्यांना तू दिवटणी करून He ठेव. said, no Lord, no Lord, don't make me लॉर्ड, नो lamp. लॉर्ड असं म्हणाले. मग ते मध्येच बाकी सगळ्याला येस लॉर्ड करता मध्ये नो लॉर्ड म्हणाले. मला दिवटणी नको करू. Because he made a wrong prayer. त्याने चुकीची प्रार्थना केली. Make this man of God a lampstand. म्हणजे या माणसाला तू लॅम्प स्टँड कर, दिवटणी कर. He said, no Lord, don't make me a नो lampstand. लॉर्ड मला स्टँड नको करू. Where your heart is facing, that is your real prayer. तुझं हृदय कुठल्या दिशेनं आहे ती तुझी खरी प्रार्थना आहे. आमेन, आमेन. Where your heart is facing, that is the real prayer. तुझं हृदय ज्या दिशेने असेल ती तुझी प्रार्थना आहे. And every true prayer, आणि प्रत्येक खरी प्रार्थना it carries 3 silent messages. 3 शांत उपदेश घेऊन येते. One is 1 dependence, अवलंबन, 2 surrender, 2 समर्पण, 3 is expectation. 3 आशा. Are you getting me? कळतंय का? 3 silent messages. 3 शांत निरोप त्याच्यात असतात. A true prayer has 3 silent messages. खऱ्या प्रार्थनेत 3 शांत निरोप असतात. Dependence, अवलंबन, surrender, समर्पण, and expectation. आशा. Amen. आमेन. And so when you turn towards God, तर देवाकडे जेव्हा तुम्ही वळता you are silently saying, तुम्ही शांतपणे म्हणत असता I need you मला तुझी गरज आहे and I submit to you. आणि मी तुला समर्पित होत आहे And I am expecting only from you. आणि फक्त तुझ्याकडूनच माझी आशा Like आहे. David said, my expectation is only from you, O जसं दावीद God. म्हणाला माझी आशा केवळ तुझ्याकडूनच आहे देव बाप्पा. That is direction. ती दिशा. कोणाकडूनही माझी आशा नाही, तुझ्यावर माझी आशा आहे. That's why म्हणून direction is the seed form of faith. दिशा म्हणजे विश्वासाचं बीज. And before faith can speak, आणि विश्वास बोलण्या अगोदर it must point direction. त्याने दिशेकडे इशारा केला पाहिजे. Say, faith words without faith direction will not give you any answers. विश्वासाचे शब्द विश्वासाच्या दिशेला न लावता उत्तर येत नाही. Amen. त्याची एक दिशा आहे. Amen. त्या दिशेला ते विश्वासाचे शब्द लाव तर उत्तर येईल. ती दिशा येशू आहेत. In your heart always have this word Jesus. हृदयात Jesus, नेहमी हे Jesus, नाव ठेवा, Jesus. येशू, येशू, येशू.
Because you're not waiting for God to move first. कारण तुम्ही ही नाही वाट पाहत आहात की देवाने पहिलं पाऊल उचलावं. God is waiting for you to move first. देव तुझी वाट पाहतोय की तू कुछ कर, मैं करूंगा. तू कुछ करता ही नाही, मैं क्यों करूं? For your salvation, He has moved first. तुझ्या तारणासाठी देव पहिले आला, ते बरोबर आहे. But now, आता you draw nigh to Him, He will draw तू nigh. त्याच्या जवळ ये, तर मग देव तुझ्या जवळ येईल. तू You लांब point लांब to राहिला, His direction, He will come back to तू you. त्याच्या दिशेनं ये, तो तुझ्याकडे येईल. तू लांब लांब राहिला, तोही लांब लांब राहील. Amen. लांबचे पाहुणे. Praise God. And your prayer becomes powerful. मग प्रार्थना सामर्थ्यवान होते बेटा. Prayer becomes powerful. कुणाला करतोय ती प्रार्थना हे क्लिअर असेल ना, तर प्रार्थना सामर्थ्यवान I होते. told you, Elijah made one simple prayer, एलियाने एक साधी प्रार्थना केली, but he was pointing to the living God, पण जिवंत देवाकडे केली. and fire fell. आणि आग And पडली. before the fire could fall, he put water in it. आणि आग पडण्या अगोदर त्याने त्यावर पाणी On सुद्धा the sacrifice, he put water. त्याने पाणी ओतून दिलं त्या अर्पणावर. On the wood also, he put water. त्या लाकडावर पण पाणी ओतलं त्यांनी. You know how difficult it is when the wood is wet to ignite. आणि भिजलेलं लाकूड जे आहे त्याला आग लागणं कठीण आणि अवघड आणि अशक्य आहे. God didn't tell him to do it. देवाने त्याला सांगितलं नव्हतं की तू लाकूड भिजवून टाक. I mean, his heart was for God. त्याचं हृदय देवासाठी होतं. Amen. आमेन. One simple prayer. एक साधीच प्रार्थना, Because right posture कारण योग्य अवस्था, is right direction. योग्य दिशा. And firstly, your heart should be in the right direction. आणि पहिलं हृदय योग्य दिशेला पाहिजे. Amen. हृदय Turn to God always. देवाकडे नेहमी वळा, Because where you turn to, that will become your Jerusalem. कारण जिथे वळाल तिथेच तुझं येरुशलेम होणार. Even in my room when I pray, माझ्या खोलीत जेव्हा मी प्रार्थनेला I've got a place to pray. माझी एक जागा आहे त्या खोलीत जिथे मी प्रार्थना करतो. But I just kneel down and look to Him. पण गुडघे टेकून मी त्याच्याकडे पाहत राहतो And I say, आणि म्हणतो, Lord, where is your feet? प्रभू तुझे पाय कुठे आहेत? First let me kiss your feet. मला पहिले तुझ्या पायांना मुका देऊ दे. And then मग in my imagination I kiss it. माझ्या कल्पनेत मी मुका घेतो And I say, Lord, आणि म्हणतो, प्रभू now hear me. आता ऐक. Amen. आमेन. I feel He is there. मला मध्ये जाणवतं की प्रभू आलाय. And so you can stand wherever you are. मग तुम्ही जिथे कुठे असाल तिथे उभे राहा. Lift your hands wherever you are. हात वर करा जिथे असाल तिथे. But turn your heart towards Him. हृदय येशूकडे पाहिजे. ध्यान किधर है, तेरा ध्यान किधर है? Amen. Right now, आत्ता या वेळेला He is here. तो इथे आहे. We will pray. Thank you, Jesus. This is the beginning of your faith walk. तुमच्या विश्वासाच्या प्रवासाचा हा प्रारंभ आहे. It is right direction. योग्य दिशा Right direction speaks about right person. आणि योग्य दिशा योग्य व्यक्तीविषयी बोलते. You cannot have two masters in your heart. तुझ्या हृदयात दोन मालक, दोन धनी असून चालणार नाही. Just one master, एकच धनी पाहिजे, the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. Let your Hallelujah. heart always be turned towards Jerusalem. तुझं हृदय नेहमी यरुशलेमेकडे वळव. Let your heart always be turned towards Jesus. तुझं हृदय नेहमी येशूंकडे वळव. That's why He said म्हणून तो म्हणाला in John 15 verse 5, योहान 15:5 मध्ये, without me माझ्याशिवाय you can do नथिंग, something. नथिंग, Nothing. He said. माझ्याशिवाय तुम्ही Nothing. काही करू शकत नाही. He didn't say without me you can do at least 10%. म्हणजे माझ्याशिवाय 10% तुम्हाला करता येईल असं काही नाही, काहीच करता येणार नाहीये. See the strong statement. काय ही वाक्य, किती वजनदार वाक्य आहेत ही. Nothing he said. माझ्याशिवाय तुला काही करता येणार नाहीये. That means without Him we are zero. म्हणजे येशूंशिवाय आपण शून्य आहोत. कशाला डोकं फोडायचं मग? So our direction is Jesus. आपली दिशा येशू आहे. आमेन. Amen. Amen. Let us worship Him. प्रभूची आराधना करूया चला. No other name but the name of Jesus. No other name but the name of the Lord. No other name but the name of Jesus. His word.
of glory. He's worthy of honor. He's worthy of power, and I pray not the name, but the name of Jesus. No other name but the name of the Lord. No other name but the name of Jesus. He's worthy of glory. He's worthy of honor. Yes. He's worthy of power, and I pray नहीं कोई नाम सिर्फ नाम यीशु का, नहीं कोई नाम सिर्फ नाम प्रभु का, नहीं कोई नाम सिर्फ नाम यीशु का। वो आदर के योग्य, वो महिमा के योग्य, वो स्तुति और सामर्थ योग्य है। नहीं कोई नाम सिर्फ नाम यीशु का, नहीं कोई नाम सिर्फ नाम प्रभु का, Thank you, Jesus. नहीं कोई नाम सिर्फ नाम यीशु का। वो आदर के योग्य, वो महिमा के योग्य, वो स्तुति और सामर्थ योग्य है। Thank you, Jesus. Thank you, आभार Jesus. स्वामी राजा. Come on, picture Jesus before you. आता सर्वांनी येशूंचं चित्र डोळ्यांसमोर आणा. Direct your face, your eyes, your heart, your minds towards Jesus. आपला चेहरा, डोळे, मन, हृदय सगळं येशूंकडे करा. Hebrew word is diania. हिब्रू शब्द डायोनिया आहे. Fix your gaze on Jesus. तुझं लक्ष येशूंवर लाव. Looking unto Jesus, the author and finisher of our faith. येशूंकडे लक्ष लाव जो तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. Did you see that? बघितलं? Direction is the beginning and the ending of faith. दिशा तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत आहे. That's why it said looking unto Jesus, म्हणून लिहिलंय येशूंकडे पहा. not praying towards Jesus. येशूंना प्रार्थना करा. येशूंकडे प्रार्थना करा नाही, येशूंकडे पहिले पहा. Looking unto Jesus, the author and finisher of our faith. येशूंकडे पहा तुझ्या विश्वासाचा आदी आणि अंत. Direction is the beginning. दिशा सुरुवात आहे. Direction is greater. दिशा महान आहे. Without direction, prayer has no meaning. दिशेशिवाय प्रार्थनेला अर्थ नाही. Without the right person, your prayer has no meaning. योग्य व्यक्ती समोर नसताना तुझ्या प्रार्थनेला काही महत्व नाही. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद धन्यवाद. Today I'm going to pray for you. आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. If your direction is right, जर तुमची दिशा बरोबर असेल surely your prayer will be powerful tonight. नक्की आज रात्री तुमची प्रार्थना ही सामर्थ्यवान So होईल. now set your focus now. तर आता तुमचं लक्ष लावा. Focus on Jesus. लक्ष येशूंवर लावा. And after focusing your eyes and your heart and your minds towards आणि Jesus, डोळे, हृदय, मन सगळं येशूंवर लावल्यानंतर pray प्रार्थना करा. to the Father in the name of Jesus. बापाला येशूंच्या नावात Right now pray. आता प्रार्थना करा. Whatever your need is, जी काही तुमची गरज आहे start praying right आता now. प्रार्थना करायला लागा. Because कारण now your prayer will become very effective. आता तुझी प्रार्थना फार प्रभावशाली होईल. Try to understand what I'm saying. समजून घ्यायचा प्रयत्न करा मी काय म्हणत आहे. Now your prayer will be very effective. आता तुझी प्रार्थना फार प्रभावशाली होईल. According to John 4:24, योहान 4:24 नुरूप God is a spirit. देव आत्मा आहे. Those who worship him should worship him in spirit and in truth. जे आराधना करतात त्यांनी खरेपणात आणि आत्म्यात आराधना And केली the Father पाहिजे. is longing आणि बाप अशांच्या शोधात आहे for those who will worship him in spirit and truth. जे खरेपणात आणि आत्म्यात त्याची आराधना करतील. Not on this mountain, not even in Jerusalem. केवळ या डोंगरावर नाही का येरुशलेमेत नाही. But पण now the right direction is the heavenly Father, आता योग्य दिशा आहे स्वर्गीय बाप and through the name of Jesus. आणि येशूंच्या नावाद्वारे. Lord, I pray प्रभू मी प्रार्थना as करतो. my people are praying जसे towards माझे you. लोक तुझ्याकडे प्रार्थना They are करतात. praying to the Father बाप्पाला प्रार्थना in करतात. the name of Jesus. येशूंच्या नावात Let things happen. गोष्टी घडू दे. Let miracles happen. चमत्कार घडू दे. Let blessings be released. आशीर्वाद मोकळे होऊ दे. Let them have a breakthrough in their त्यांना life in नवीन Jesus' सुरुवात name. जीवनामध्ये येशूंच्या नावात Jesus'
Jesus' name. येशूंच्या In नावात. Jesus' name. येशूंच्या नावात. I believe you're praying. माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना I करताय. believe you're praying. माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना करताय. I believe your direction is right. माझा विश्वास आहे तुमची दिशा आता बरोबर आहे. I believe you're thinking on Jesus. माझा विश्वास आहे तुम्ही येशूंचे विचार आता करताय. Your mind is not filled with anything else तुमचं मन आता आणि कशाने भरलेलं नाही, but Jesus. पण येशूंनी भरलेलं आहे. But the Heavenly Father, स्वर्गीय बापाने भरलेलं आहे. look unto me. माझ्याकडे पहा. Look unto me, says the माझ्याकडे Lord. पहा म्हणतो प्रभू. Look unto me and be ye saved, says the माझ्याकडे Lord. पहा आणि तारण पावा म्हणतो प्रभू. Look unto me and be you saved, says the Lord. माझ्याकडे पहा आणि तारण पावा म्हणतो प्रभू. Yes, Lord, we are looking to you. होय प्रभू, आम्ही तुझ्याकडे पाहत आहोत. And we want salvation now. आता आम्हाला तारण हवं आहे. We want blessing now. आता आम्हाला आशीर्वाद हवे आहे. We want healing now. आम्हाला आता आरोग्य हवं आहे. We want deliverance now. आम्हाला आता सुटका हवी आहे. We want lifting now. आम्हाला आता उत्कर्ष हवा आहे. We want promotion आम्हाला now. बढती हवी आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Yes, Lord. राबा खराबा Thank you, Receive in the name of Jesus. राबा बाबा Thank you, खराबा Jesus. संतुरु खराबा शिराबा संतरा मदारा. Yes, Lord. We made a very short prayer, एक छोटीच प्रार्थना आपण केली, but it became an effective पण prayer प्रभावशाली प्रार्थना because झाली, the direction was right. कारण दिशा बरोबर धरली. Thank you, Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद And give a येशू. clap to Jesus. आणि एक येशूंसाठी टाळी वाजवा. Praise Jesus. येशूंची स्तुती करा Worship Him. आणि त्याची आराधना करा. Amen and amen. आमेन आमेन. Simple prayer, साधी प्रार्थना, but if the direction is right, पण जर दिशा बरोबर असेल answer is released. तर उत्तर येतं. And so be ready to hear the answers very soon. तर फार लवकर उत्तर ऐकायची तयारी ठेवा. Amen. आमेन. And be ready to give the testimony also. आणि साक्षही द्यायला तयार राहा. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. कृपया सर्वांनी खाली बसा.